नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एमपीएससी कंबाईन ग्रुप सी पूर्व परीक्षा जो 2019ला पेपर झाला होता। या पेपरमधील नागरिक शास्त्र या विषयाच्या संदर्भाने जे 10 प्रश्न आले होते, या 10 प्रश्नांची विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत। सर्वात अगोदर आपण जे 10 प्रश्न आले यांचा अगोदर आपण घटक वाईज आणि गुणासहित विश्लेषण बघूया, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या एग्जामसाठी या विषयाचा अभ्यास कसा करावा याचा आपल्याला थोडंसं मार्गदर्शन मिळेल। तर बघा, यामध्ये आपण 3 घटकामध्ये विभागणी केली नागरिक शास्त्राच्या। जर आपण सिलेबस बघितला आणि त्यानुसार ती विभागणी करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये राज्यघटना या टॉपिक वेगळा केला सेपरेट, राज्य प्रशासन, मग त्याच्यामध्ये केंद्र आणि राज्य आणि पंचायत राज। मग आपण जर आता प्रश्नांची आणि गुणांची संख्या पाहिली, आपल्याला सर्वांना माहिती आहे की एका मार्क्सला एक प्रश्न विचारतात, त्याच्यामुळे एक प्रश्न आला काय आणि एक गुण आला काय हे सर्व तुम्ही समजून घ्या। जर आपण राज्यघटनेचा जर संदर्भ घेतला तर राज्यघटनेवर राज्यघटना निर्मिती कलम 32 आणि कलम 39 यावर असे 3 प्रश्न विचारलेत बघा। म्हणजे प्रत्येक टॉपिकचा जर आपण संदर्भ घेतला, आपण पाहत आहोत 2019 मध्ये झालेला जो ग्रुप सी आहे त्या पेपरचं नागरिकशास्त्र या विषयाच्या संदर्भाने ॲनालिसिस। त्यानंतर केंद्र आणि राज्य प्रशासनाचं या टॉपिकच्या अंतर्गत राज्यपालावर एक प्रश्न विचारला आहे, राज्य निवडणूक आयोगावर एक प्रश्न, सरकारी आयोग यावर एक प्रश्न विचारला आहे, विधान परिषदेची रचनेच्या संदर्भाने एक प्रश्न आहे, महाधिवक्त्याच्या संदर्भाने आणि न्यायिक नियंत्रण याच्या संदर्भाने असे 6 प्रश्न तुम्हाला केंद्र आणि राज्य प्रशासनाच्या बाबतीत विचारलेत। आणि एक प्रश्न जो आहे, जो प्रश्न तुम्हाला पंचायत राज व्यवस्थेवर त्यांनी विचारलेला आहे। पंचायत राज व्यवस्थेवर आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे बघा हा, ठीक आहे। म्हणजे असे 10 प्रश्न आपण ते डिवाइड केले। आता बघूया जो ॲक्च्युअल पेपर झाला होता त्या पेपर संबंधित आपण आता प्रश्नांचा सराव करूया। प्रश्न बघा काय आहे, खालील विधाने विचारात घ्या। ये राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही। बी राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते। आता हे बी बरोबर आहे बघा, कारण भारताच्या राज्यघटनेच्या मध्ये जर तुम्ही राज्यपालाच्या संदर्भाने जर वाचलं तर आपल्याला एक ओळ पाहायला मिळते की राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पदावर राहतात, म्हणजे त्याला कार्यकाळाची सुरक्षितता नाही, राष्ट्रपतीची मर्जी गरजेची आहे, म्हणून बी संयुक्तिक ठरतं। सी बघा काय आहे, राज्यपालास केव्हाही राष्ट्रपती पदावरून हटवू शकतात। परत तीच लाईन आपल्याला हायलाईट करा की राष्ट्रपतीची मर्जी, म्हणून बी सुद्धा आपलं सी सुद्धा करेक्ट ठरतं की जोपर्यंत राष्ट्रपतीची मर्जी आहे, मर्जी संपली म्हणजे सरकार बदललं, वैचारिक सरकारची जे अजेंडा आहे तो बदलला, राष्ट्रपती त्या राज्यपालाला बदलला, म्हणून सी सुद्धा संयुक्तिक वाटतं। डी पण बघा, एकदम सारखे सारखे आणि जवळजवळ अर्थ असणारेच विधान आहेत। राज्यपालास राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावरून हटवू शकतो या बाबतीत राज्यघटनेमध्ये उल्लेख नाही। डी सुद्धा बरोबर आहे की राज्यपालास राष्ट्रपती असं कारण स्पष्ट सांगायची गरज नाही राष्ट्रपतीला की का पदावरून हटवलं, तशी तरतूद म्हणजे तसा जो उल्लेख आहे तो उल्लेख नाही किंवा यामुळं हटवलं त्यामुळं हटवलं। त्याच्यामुळं आपण एक ठरवलेलं आहे की सरकार बदललं केंद्रातलं की त्या पद्धतीनं राज्यपालसुद्धा बदलतात, हा आपल्या भारताचा इतिहास आहे, ठीक आहे। परंतु याच्यामध्ये पर्याय ये बघा काय आहे, राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही, हे विधान मात्र चुकीचं आहे। म्हणजे बी सी डी बरोबर आहेत, परंतु ये मात्र चुकीचं आहे। कारण आपण जर कलम 168चा जर संदर्भ घेतला तर कलम 168 मध्ये काय आहे की विधिमंडळ कधी कंप्लीट होईल, की विधिमंडळ म्हणजेच काय, राज्याचं विधिमंडळ म्हणजे काय, राज्यपाल आणि ते जे सभागृह असतील, म्हणजे एखाद्या राज्यामध्ये जर 2 सभागृह असतील, विधानसभा आणि विधान परिषद, किंवा एखाद्या राज्यामध्ये 1 सभागृह असेल म्हणजे विधानसभा, त्याला मिळून विधिमंडळ राज्य विधिमंडळ बनेल। म्हणून राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग आहे असं वाक्य असायला पाहिजे होतं, मात्र इथं नाही म्हणल्यामुळे ते चुकीचं आहे। म्हणजे इथं ये चुकीचं आहे, बी सी डी बरोबर आहे। मग असं विधान कोणतं आहे, पर्याय 3 हे आपलं उत्तर करेक्ट असणार आहे। त्यानंतर पुढे बघा, राज्य निर्वाचन आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्या। विधान ये काय म्हणते बघा,
ग्रामीण व शहरी स्थानिक संस्था सदस्याद्वारे निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्य निवडणुकीसह ग्रामीण व शहरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका त्याद्वारे घेतल्या जातात. आता जवळपास विधान बरोबर आहे, परंतु आपण जर हे बघितलं की ते काय म्हणतात बघा, या प्रश्नामध्ये काय आली, एक ओळ काय आली की महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या निवडणुकी. मग आपल्याला हे कन्फर्म माहीत पाहिजे होतं की महाराष्ट्र विधान परिषद असो किंवा कोणत्याही राज्याची विधान परिषद असो, याच्या निवडणुका घेण्याचा जो अधिकार आहे तो केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजे जो आपलं भारताचं जे निवडणूक मंडळ आहे मुख्य, तर त्याच्यात ज्या निवडणुका आहेत त्यांच्या अंतर्गत कोणकोणत्या हे पण आपल्याला माहीत पाहिजे की केंद्रीय निवडणुका अंतर्गत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषद हे केंद्रीय निवडणूक आयोगाचं काम आहे. आणि जे राज्य निर्वाचन आयोग आहे किंवा राज्य निवडणूक आयोग आहे तो आपण 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती केली. ह्याच्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि ज्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्यासाठी आपण राज्य निवडणूक आयोग निर्माण केला होता. त्याच्यामुळं विधान परिषदेमुळं पहिलं वाक्य काय झालं, चुकीचं ठरलं. बाकी ग्रामीण शहरी ठीक होतं, परंतु विधान परिषदेचे जे सदस्य आहेत किंवा त्याच्या ज्या निवडणुका आहेत हा राज्य निवडणूक आयोग घेत नाही, तर त्या निवडणुका कोण घेतं, त्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोग घेतो. म्हणून हे कन्फर्म चूक आहे. बी बघा, राज्य निर्वाचन आयुक्तांची नियुक्ती जरी राज्यपाल करीत असले तरी ते राज्य निर्वाचन आयुक्तांना पदावरून दूर करू शकत नाहीत. याला बरोबर मानावं लागेल आपल्याला, बीला बरोबर घ्यावं लागेल. कारण बघा, ज्यावेळेस आपण राज्य निर्वाचन आयुक्ताची नियुक्ती राज्यामध्ये केली जाते, प्रत्येक राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात सहभाग आहे, आयुक्त राज्यपाल नेमतात, पण पदावरून दूर करण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी क्लिष्ट पद्धत सांगितलेली आहे. फक्त त्यांनी असंच सांगितलं आहे आपल्याला, आपण जर प्रॉपर जर आपण वाचलं तर राज्य निर्वाचन आयोगाच्या म्हणजे जे आयुक्त आहेत राज्य निवडणूक आयुक्त यांना पदावरून दूर करायचं तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे राष्ट्रपतीच्या आदेशाने पदावरून दूर केले जातं. अर्थात अगोदर संसदेमध्ये ठराव मांडावा लागेल आणि मग उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे राष्ट्रपतीच्या आदेशानं त्यांना पदावरून दूर केले जातं. थोडीशी क्लिष्ट प्रोसेस आहे, म्हणजे आपल्याला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून कसं दूर केलं जातं हे थोडंसं वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला बी कसं बरोबर आहे हे निश्चित कळून जाईल. आपण आता आपल्या प्रश्नाकडे वळूया की कोणतं विधान बरोबर आहे. येतं कन्फर्म चूक आहे, म्हणून विधान बी असं सांगणारा पर्याय कोणता आहे, पर्याय 2 विधान बी बरोबर आहे. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतर पुढे जाऊया. सरकारी या आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस ही चुकीची नमूद करण्यात आलेली आहे. आता सरकारी या जो आयोग होता हा 25 मार्च 1983 ला केंद्र राज्य पुनर्रचना संदर्भानं तो सरकारनं आयोग स्थापन केला होता. खूप साऱ्या शिफारसी जर आपण बघितल्या तर सरकारी या आयोगानं 265 शिफारसी सांगितल्या होत्या. त्यामुळं प्रश्न यावर आला आहे तर थोडंसं कन्फ्युजन होईल, पण आपण जर पर्याय वाचले तर आपल्याला असे थोडेसे लक्षात येतील. बघा, आयोगाने राज्यसभेची भूमिका आणि राज्यांच्या पुनर्रचनेच्या केंद्राच्या अधिकारात बदलासाठी अनुकूलता दाखवली होती. तर असं काही झालेलं नाही आहे, म्हणजे पहिलंच विधान काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. कारण दुसरं बघा, आयोगाने राज्यघटनेच्या अनुच्छेद 356 याचा अगदी क्वचितच वापराबाबत अनुकूलता दाखवली होती. हे बरोबर आहे. आयोगाने राज्यपाल पद संपुष्टात आणावे ही मागणी फेटाळली होती. तिसरं पण बरोबर आहे, कारण राज्यपाल पदाच्या ज्या काही पात्रता काही सांगितल्या आहेत कंडिशन की तो परराज्यातला असावा वगैरे वगैरे, हे सरकारी आयोगाचंच खूप मोठी देण आहे. आणि पर्याय 4 आयोगाने 3 भाषासूत्रांच्या अंमलबजावणीस अनुकूलता दाखवली. 4 सुद्धा बरोबर आहे, म्हणजे 2, 3, 4 बरोबर आहे. चुकीचं कोणतं आहे, पर्याय 1. मग आपल्याला उत्तर पण काय घ्यावं लागेल, पर्याय 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. आणि परत आले विधान ए, विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून
मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव पास करणे आवश्यक आहे. पर्याय ए जो आहे तो बरोबर आहे. ही प्रोसेसच आहे की विधान परिषद निर्माण करायचं तर आपल्याला जे मतदान करणारे सदस्य आहेत त्यांच्या 2/3 बहुमताने ठराव पास होणे आवश्यक आहे. ही कंडिशन आहे, म्हणजे ए बरोबर आहे. बी बघा, विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेत 2/3 सदस्याच्या बहुमताने ठराव पारित करणे गरजेचे आहे. बी मात्र चुकीचं विधान आहे, कारण ज्यावेळेस एखाद्या राज्यामध्ये विधान परिषदेसाठी हा ठराव मंजूर होतो, म्हणजे ए आपलं विधान ए जर आपण कंडिशनमध्ये कंप्लीट केलं तर हा जो ठराव आहे हा ठराव मग संसदेमध्ये जातो डायरेक्ट आणि संसद त्याचं कायद्याद्वारे त्याचं रूपांतर करते. म्हणजे संसद काय करते, फक्त कायद्याद्वारे तशी तरतूद करते की या राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करण्यात यावी. मात्र मुख्य जो सहभाग आहे तो विधानसभेचाच आहे, त्या राज्याच्या विधानसभेचाच तो भाग आहे. त्याच्यामुळं बी चुकीचा असणार आहे. आपल्याला जर अजून संदर्भ वाचायचा असला तर कलम 169 मध्ये विधान परिषद निर्मितीची प्रोसेस दिलेली आहे. त्यानंतर म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय होईल, मग आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल फक्त ए, कारण विधान योग्य विचारले ना, म्हणून फक्त विधान एच काय आहे, योग्य आहे. पुढे बघा, जोड्या जुळवायच्या तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सर बी.एन. राव आणि जवाहरलाल नेहरू. तर याच्यातले बघा दोन जरी माहीत असते, जसं डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा म्हणलं की आपल्याला माहिती आहे की ते तात्पुरते अध्यक्ष नेमले होते, म्हणजे एचं 4. त्याच्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे कायमस्वरूपीचे अध्यक्ष होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, म्हणजे बीचं 3. मग आता एचं 4 बीचं 3 असं सांगणारा पर्याय क्लिअर कट कोणता आहे बघा, तर तो अजून इथं आहे 2 पण आहे आणि 4 पण आहे, म्हणजे अजून आपल्याला एक माहीत पाहिजे होतं. आणि सर बी.एन. राव, सर बी.एन. राव जे आहेत हे घटना परिषदेचे संविधानिक सल्लागार आहेत, म्हणजे याचं 2. आणि डी म्हणजे जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता, म्हणजे आपल्याला डीचं 1 म्हणजे पर्याय 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे जाऊया. परत एकदा जोड्या जुळवा. ग्रामपंचायतच्या संदर्भानं जोड्या आल्यात किंवा ज्या काही घटना दुरुस्त झाल्या कलम म्हणजे 73वी आणि 74वी त्याच्या संदर्भाने जे कलम निर्माण झालेत त्या संदर्भानं त्या जोड्या विचारलेल्या आहेत. कलम 243 क जे आहे तो संदर्भ येतो 3 सोबत, म्हणजे ग्रामसभेचं कलम येते, आपल्याला माहीत पाहिजे होतं. त्याच्यानंतर बी जो आहे म्हणजे बी 243 घ जे आहे तर त्याचा संदर्भ येतो जागांचे आरक्षण, म्हणजे बीचं 4. त्यानंतर सीचं 2 म्हणजे 243 ख ग्रामपंचायतीची स्थापना आणि 243 ट तर त्याचा संदर्भ येतो 1 सोबत, म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुका. असं जोड्या त्या जुळतील, म्हणजे पर्याय 3 प्रमाणे जोड्या जुळल्या जातील. त्या पर्याय 3 प्रमाणे जोड्या जुळल्या जातील. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 3. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितो? राज्याच्या उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश, चूक. संबंधित राज्याचा राज्यपाल, हे तर एकदम सोपा प्रश्न विचारला होता आपल्याला, 1 लाईन टाइप्स, करेक्ट. संबंधित राज्याच्या राज्यपालाकडे तो सुपूर्द करेल. भारताचा राष्ट्रपती आणि संबंधित राज्याचा मुख्यमंत्री यांचा काही संदर्भ नाही. ज्यांना आपण म्हणजे राज्याचे महाधिवक्ता, ज्यांना आपण ॲडव्होकेट जनरल म्हणतो, आपण जर कलम बघितलं, कलम पण लक्षात असू द्या कारण एक्झामला विचारतात. ॲडव्होकेट जनरलचं कलम आहे कलम 165, ज्यांना आपण राज्य शासनाचे मुख्य विधी सल्लागार किंवा राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असं सुद्धा म्हणतो. आणि ते एक साहजिकच होतं की राज्यपाल नेमणूक करतात, नियुक्ती करतात, आणि तशी संदर्भ पण आहेत की तुम्ही 165 कलम वाचू शकता की राज्यपालाकडेच राजीनामासुद्धा द्यावा लागतो. म्हणजे पर्याय 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही? आणि अनुच्छेद 32 नुसार सांगायचं होतं. मग आपल्याला अनुच्छेद 32 म्हटलं की आपल्याला जे कलम 32 मधले जे काही घटनात्मक उपाययोजना करण्याचा हक्क आहे ते लगेच आपल्याला आठवायला पाहिजे होते. ते रिट्स म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण,
परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेक्षण आणि अधिकार पृच्छा. आता प्रश्नाकडे जा. प्रतिषेध आहे, अधिकार पृच्छा आहे, उत्प्रेक्षण आहे, काय नाही? निषेधाज्ञा. काय नाही? निषेधाज्ञा. म्हणून हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजे बघा, ज्याला आपण काय म्हणतो इंजंक्शन असा शब्द वापरतो, म्हणजे हेच कलम 32च्या संदर्भानं नाही. परंतु तसं जे आहे म्हणजे कोर्टाला तसा अधिकार असतो, परंतु कलम 32 मध्ये नाही. म्हणजे हे करा किंवा हे करू नका असं कोर्टाला अधिकार असतो, पण तो कलम 32च्या संदर्भात नाही. एवढंच आपल्याला सांगणं अपेक्षित होतं या ठिकाणी. त्यानंतर पुढील प्रश्न बघा काय आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 39 मध्ये खालीलपैकी कोणती किंवा कोणत्या तरतुदीचा समावेश नाही? परत एक प्रश्न तसाच विचारला आहे. डायरेक्ट अनुच्छेद 39 तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चूक आहे ते आपण ओळखू शकत नाही. हे बघा, पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल वेतन. तर आपल्याला काय विचारलंय? काय समावेश नाही असं विचारलंय ना. तर हे तर बरोबर आहे. हा भाग आहे कलम 39चा, हा भाग आहे, म्हणजे ते आपलं उत्तरामध्ये येणार नाही. त्याच्यानंतर कलम बी म्हणजे पर्याय बी, ग्रामपंचायतीचे संघटन, हा काही 39चा भाग नाही, तर तो 40चा भाग आहे. लक्षामध्ये? कलम 40 म्हणजे त्याची तशी तरतूद आहे. त्याच्यानंतर सी सुद्धा 39च्या संदर्भानं नाही, कारण सी काय बोलतो बघा, लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे, हा जो आहे हा कलम 38चा भाग आहे. कलम 38चा भाग आहे. म्हणजे बी आणि सी कटला. डी आहे बघा, डी आपल्या उत्तरामध्ये येईल, कारण उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा हक्क स्त्री व पुरुष नागरिकांना सारखाच असावा. म्हणजे हे जर आपण बघितलं तर कलम 39 मध्ये क म्हणजे डचा म्हणजे डीचा जो संदर्भ येतो कलम 39 मध्ये क मध्ये येतो, आणि याचा जो संदर्भ आहे तो कलम 39 मध्ये घ मध्ये येतो. आलं लक्षामध्ये? म्हणजे ए आणि डी कलमच्या म्हणजे अनुच्छेद 39च्या संदर्भानं आहेत, पण आपल्याला काय विचारलं? नाही. मग नाहीत कोण? बी आणि सी, कारण बी आहे 40च्या संदर्भानं आणि सी आहे 38च्या संदर्भानं. मग असं सांगणारा पर्याय पर्याय क्रमांक 2. आणि शेवटचा प्रश्न, प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश कोणता असतो? तर न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश हा नागरिकांच्या अधिकाराचे आणि स्वातंत्र्याचे संरक्षण करणे, हाच प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश असतो. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी निश्चित उपयुक्त ठरेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.